महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आज पुन्हा एकदा मोठा झटका बसलाय। पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे। पेट्रोल 87 तर डिझेल 91 पैशांनी महागलंय। मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 108 रुपये 49 पैसे तर डिझेल 95 रुपये 2 पैसे इतकं झालंय। 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। आधीच इंधनाचा तुटवडा त्यातच झालेली दरवाढ यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। तर गेल्या 10 दिवसात इंधनाची दरवाढ कशी झाली त्यावर एक नजर टाकूया। पेट्रोल 15 मेला 3 रुपये 19 मेला 86 पैशांची वाढ आणि 23 मेला पुन्हा एकदा 87 पैशांची वाढ झाली। डिझेल 15 मेला 3 रुपये वाढले, 19 मेला 83 पैसे, 23 मेला 91 पैसे। टुडेला ह्याच्यात चालत नाही कारण खूप कॉस्टली आहे आणि आता म्हणजे कमीत कमी मला वाटतं 110 पेट्रोल पकडू शकतो आपण। तर हे काय म्हणजे सरकारने हे खूप आधी केलं पाहिजे होतं। जर तुमचे इलेक्शनच्यामुळं हे जर थांबलेलं असलं तर हे काय बरोबर नाही आहे। हे खूप आधीपासून तुम्ही प्रिकॉशन घेऊन मग हे केलं पाहिजे होतं। हे तर तुम्ही अचानक केला तर हे सामान्य माणसाला कसं होणार। हायवेवर मी 2 दिवसामागं पेट्रोल नाही भेटत आहे तर मला सांगा एखाद्याला इमर्जन्सी असली पेट्रोल नसलं तर त्या माणसाने काय करावं। तर हे प्रिकॉशन खूप गव्हर्नमेंटने आधी घेतले पाहिजे होते दरवाढचे। पण आता काय सर्वसामान्याचं कंबरड मोडतं आता ह्या गोष्टीमुळं। कारण आता आमचा टुरिस्टचा व्हेकल आम्ही गाड्या वापरतो टुरिस्टच्या, तर ह्याचे रेट वाढल्यामुळं आम्हालाही ते परवडत नाही। कस्टमरही त्या लोकांना ते एक्सेप्ट होत नाही की आम्ही सांगितलेल्या दरवाढीमुळं रेट वाढवून द्या वगैरे। तर सर्वसामान्याचं जगणं मुश्किल झालं आता। सरकारने याच्याकडे काहीतरी लक्ष देऊन त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे। असं वाटतं की जसं आपण भारतात नाही कुठं दुसऱ्याच देशात राहतो ज्याच्यामुळे दरवाढ झाला आहे। आता रोज आम्ही ट्रॅव्हल करणार कसं परवडणार, सॅलरी पण तेवढी नसते सर। रोज येऊन जाऊन करणार 60 किलोमीटर 70 किलोमीटर आणि रोज हे सरकार असं पैसे वाढत बसले की आम्ही वाचवणार कुठून, गरीब माणूस करणार काय सर। त्यासाठी आम्ही सरकारला निवेदन करतो की होईल तेवढा पैसे कमी करा ज्याच्यामुळे सामान्य माणूस जगल तर जगल, नाही तर असं होणार आहे की एक दिवस गाड्या बंद करायचं आणि सायकल घेऊन याची कंडिशन असं होणार। इलेक्ट्रिक बाईक पण बाय करू शकत नाही, त्याची प्राईस पण 1,20,000 1,30,000 रुपये सर आणि रोजचा इलेक्ट्रिक परवडायला पाहिजे आपल्याला। त्यासाठी आम्ही सरकारला खरोखर निवेदन करतो की जेवढं होईल तेवढं पैसे कमी करा आणि सामान्य माणसाला जगावू द्या सर। इंधन दरवाढीमुळे आमच्या बाकीच्या गोष्टींवरती प्रचंड ताण येणार आहे। परत कसं आहे की महिन्याचं बजेट आमचं कोलमडलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी बिघडलेत आणि या इंधन दरवाढीचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला आहे। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की दरवाढ न करता जे जुने दर आहे त्या पद्धतीनं त्यांनी ते पूर्ववत चालू ठेवावं।